नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत फादर दिब्रिटो, विवेकाची एक मशाल विझली हा विषयाचा. फादर दिब्रिटो यांचं काल निधन झालं आणि हे जे नाव होतं हे गेल्या 20-30 वर्षातल्या भारतीय राजकारणाने ज्या ज्या संदर्भांमध्ये आक्षेपार्ह असं आपापली मतं नोंदवली त्याचं त्यांना पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि त्या राजकारणाने जे काही वळण घेतलं त्याच्यामध्ये विवेकी, समंजस, सहिष्णू, धर्मनिरपेक्ष किंवा धर्मसापेक्ष परंतु मानवतावादी अशी जी सगळी मंडळी आहेत त्यांच्यावरती बरेच हल्ले झाले आणि ज्याला एक ढोबळमानाने पुरोगामी विचार म्हटलं गेलं. आणि त्यातूनच गेल्या 20-30 वर्षातल्या राजकारणाने सत्तेने आकार घेतला. ते करण्याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेलं असल्यामुळे प्रत्येकाला तो आपापल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बाजूने असलेल्यांनी आदरच केला पाहिजे. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. प्रत्येकाने आपापलं राजकारणसाठी कोणाला काय कसं वापरायचं आणि आपापल्या सत्ता आणण्यासाठी कोणत्या विवेकाचा, अविवेकाचा, विचाराचा, अविचाराचा कशाचा वापर करायचा याचंही स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे. आणि समजा त्याच्यामध्ये राज्यघटनेच्या कायद्याच्या विरोधात काही असेल तर कायदा त्याची दखलही घेतो आहे. कारण ही लोकशाही आता बऱ्याच सुदृढ पायावर लोकांनी उभी केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या बाबी आपण लोकांवर सोडून द्यायच्या असतात. त्याचा प्रतिवाद कशाचा करायचा असतो, जिथे चर्चा शक्य आहे, जिथे मुद्दे आहेत. आणि नरहर कुरुंदकर जे म्हणत असत त्याच्याशी मी नेहमी त्याचा उद्धृत करतो की पुरोगाम्यांचा पाडाव कशामुळे झाला तर त्यांनी धर्मचर्चा बंद पाडल्यामुळे. आणि भारतीय परंपरेमध्ये धर्मचर्चा, कारण सगळं भारतीय राजकारण हे स्वातंत्र्य आंदोलनातलं सुद्धा, स्वातंत्र्य आंदोलनादरम्यान चालू असलेलं सामाजिक मुक्तीचं सुद्धा, मग ते फुल्यांचं असेल, आंबेडकरांचं असेल, या सगळ्याच्या मागे सावरकरांनी सुद्धा धर्म सुधारण्याच्या दृष्टीने खूप विचार मांडले. धर्माला शास्त्रीय रूप देण्याचा, वैज्ञानिक रूप देण्याचा प्रयत्न केला, पण तो मान्य नाही केला गेला. सावरकरांच्या प्रतिमेचा उपयोग जो आहे तो संपूर्ण समग्र सावरकर म्हणून नाही केला गेला राजकारणामध्ये. त्यांच्या विशिष्ट बाजूचाच विचारावर सोयीचा जो होता त्याच्यावर राजकारण या देशातलं आधारलं गेलं. असो, तेही करण्याचं स्वातंत्र्य आहे ते करणाऱ्यांना. मुद्दा असा आहे की भारतीय राज्यघटना ही शास्त्रीय वृत्तीचा, धर्मनिरपेक्ष, जातीविहीन असा समाज निर्माण करू इच्छिते. ही राज्यघटनाच आता ज्यांना मान्य नाही आहे त्यांची जी काही अडचण झाली असेल त्याच्यावर सुद्धा मात करून त्यांनी सत्ता मिळवलेली आहे. आणि या लोकशाहीमुळेच आणि या भारतीय राज्यघटनेमुळेच त्यांना ती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा अनादर करण्याचं कुठलंही कारणच नाही. ती घटना, तिने केलेले कायदे, न्यायालय यांचा तो प्रांत आहे. आपला प्रांत हा विवेकाचा, राज्यघटनेला अपेक्षित असलेल्या सर्व धर्म समभावाचा, सहिष्णुतेचा, विवेकाचा, विवेकी लोकशाही निर्माणाचा आहे. आणि ती निर्माण करण्यामध्ये ज्या ज्या मंडळींचं योगदान आहे ते अर्थातच सुधारक राहणार. मग ते धर्मसुधारक असतील, त्याला धर्मप्रचारक, म्हणजे आपल्याला जो धर्म मान्य नाही त्यातल्या धर्मसुधारकाला सुद्धा धर्मप्रचारक म्हणण्याची इतिहासापासून परंपराच आहे. त्यामुळे त्याच्यावरही काही फार आपण चर्चा करण्याचा अर्थ नाही आहे. पण सुधारक हे धर्मसुधारक असो, समाजसुधारक असतो, राजकारण सुधारक असो, गुन्हेगारी करण्याचे सुधारक असोत, हे सगळं एखाद्या व्यक्तीमध्ये जर एकवटलं तर त्याचं नाव फादर दिब्रिटो होतं. असे अपवादाने लोक भारतीय लोकशाहीमध्ये फार ठामपणे स्वतःच्या पायावर, स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या विवेकाने उभे असतात.
सगळा विरोध सहन करत, छळ सहन करत, धमक्या सहन करत, जीवे मारण्याच्या धमक्या सहन करत, आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर हा द्विगुणित होत जातो. त्याचं मुख्य कारण हे आहे, तो पुरोगामी आहे की प्रतिगामी आहे, उजवा आहे की डावा आहे, याला भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने अर्थ नाही आहे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची फार व्यापक व्याख्या जी मुळातच भारतीय आहे ती राज्यघटनेने केलेली आहे, फार सर्वसमावेशक आहे. आणि सर्वसमावेशक समाज निर्माणाचं राज्यघटना हे साधन आहे. धर्म ही एक मोठी शक्ती आहे, ती कशी नाकारणार कोणी. आणि कुरुंदकर जे म्हणत होते की भारतीय परंपरेमध्ये सगळ्या सुधारणा कशात झालेल्या आहेत, धर्मातच झालेल्या आहेत. समाजकारण, राजकारण याचंही नियंत्रण धर्म करत होता ना. मग धर्मात सुधारणा होतील तर समाजकारणात होतील, राजकारणात होतील. ही सुधारकांची बाजू होती आणि ती फादर दिब्रिटोंपर्यंत चालत आलेली होती. ही भारतीय परंपरा होती. मी प्रथम भारतीय आहे, नंतर ख्रिस्ती आहे, हे ब्रीद होतं त्यांचं. तुम्ही ख्रिस्ती आहात की मुसलमान आहात की बौद्ध आहात की जैन आहात की हिंदू आहात की पारशी आहात, तुम्हाला आपापल्या धर्माची उपासना करण्याचं, त्याचं प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे. फक्त ते राज्यघटनेला अपेक्षित असलेल्या आणि त्यातून निर्माण झालेल्या कायद्याच्या विरोधात जाणारं नसलं पाहिजे. आणि जर गेलं तर त्याची दखल कायदा घ्यायला समर्थ आहे, न्यायालय घ्यायला समर्थ आहे. पण न्यायालय बाह्य अशा पद्धतीने त्याची दखल घेणारं राजकारण गेल्या काही वर्षात उदयाला आलं. असो, त्याचे बळी फादर दिब्रिटो पण होते, जसा हुसेन होता, त्याचे अनेक होते. पण एकूणच भारतीय परंपरा ही वादे वादे जायते आहे. ती विचारांचा सामना करणारी आहे. ती विचारांचा सामना अविवेकाने करणारी नाही, अविचाराने करणारी नाही. आणि जर ती अशी केली जात असेल तर ती अभारतीय परंपरा झाली, ती भारतीय परंपरा नाही. पण चर्चा करायला, वाद घालायला दोन्ही बाजूंना प्रचंड ज्ञान लागतं, बुद्धी लागते, अध्ययन लागतं, व्यासंग लागतो, अभ्यास लागतो. आणि ते करून जर राजकारण करायचं तर ही राजकारणाची सामुग्री होऊ शकत नाही. कारण राजकारणात भावना भडकाव्या लागतात, त्याच्या आधारावरती मतं तयार करावी लागतात. पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ परसेप्शन. पण राज्यघटना हे काही परसेप्शन नाही आहे, डॉक्युमेंट आहे, कायदा आहे. समाज निर्माण हे काही परसेप्शन नाही आहे, ते व्रत आहे. तर असे काही व्रतस्थ जी मंडळी असतील, ती धर्मगुरू असतील, धर्मोपदेशक असतील, नास्तिक असतील, धर्मनिरपेक्ष असतील, ही सगळी समाजाच्या व्यापक हिताचं आणि व्यापक मानवतेचं रक्षण करत असतात. ही एक बाजू आहे. आणि या सगळ्यांना आपल्याच फक्त तेवढ्या दृष्टिकोनातून विरोध करणं आणि त्याचं स्वातंत्र्य घेणं, ही पण एक दुसरी बाजू आहे. दोन्ही बाजू आहेत, दोन्ही समजून घेतल्या पाहिजेत. मुद्दा असा आहे की फादर गेल्यामुळे हे सगळे मुद्दे पुन्हा चर्चेला येतात. फादर हे एक प्रतीक आहे. दिब्रिटो हे कशाचं प्रतीक होतं? फादर दिब्रिटो हे महाराष्ट्राला नाव पहिल्यांदा जे माहिती झालं ते काही लोकांना केवळ धर्मगुरू, धर्मप्रसारक म्हणून, ज्यांना इतर धर्माच्या प्रचारावरती ज्यांचा मुळामध्ये आक्षेप असतो, अशांना ते धर्मप्रसार आणि धर्मोपदेशक म्हणून ठाऊक झालं. राज्यघटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून जर धर्मप्रसार आणि प्रचाराचं कोणी स्वातंत्र्य घेत असेल तर ते सगळ्या धर्मीयांना आहे. ते केवळ धर्मगुरूंना किंवा धर्मोपदेशकांना नाही आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे. त्याचं उल्लंघन होत असेल तर कायदा आहे ना त्याची दखल घ्यायला. त्यात आपण हस्तक्षेप करण्याची तशी काही गरज नसते खरं म्हणजे. पण राजकारणासाठी काही मतं तयार करावी लागतात आपापल्या बाजूची, आणि ती करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते घेणारे लोकही आहेत. मुद्दा असा आहे, दिब्रिटो ठाऊक झाले व्यापक मोठ्या प्रमाणावरती ते वसईमधल्या हरित वसई चळवळीमुळे. पहिल्यांदा महाराष्ट्राला जो त्यांचा व्यापक असा परिचय घडला
तो धर्मगुरू म्हणून नंतर, धर्मोपदेशक म्हणून नंतर, तो केवळ धर्म या एकमेव बाबीशी कर्तव्य असणाऱ्यांकडून जो काही प्रचार प्रसार झाला असेल त्यातून कळला. परंतु वृत्तपत्रांमधून, आता माध्यमं म्हणजे त्यावेळेला वृत्तपत्रच होती, नियतकालिकांमधून, चर्चांमधून, परिसंवादांमधून जे काही त्यावेळेला समोर येत होतं त्यातलं हरित वसई हे केवळ पर्यावरण रक्षणाची चळवळ नव्हती. फादर लिबरेटो पर्यावरणाचे स्वयंसेवक होते, कार्यकर्ते होते. पण हरित वसई ही चळवळ तिथल्या गुंडांच्या विरुद्ध, गुंड आणि राजकारण्यांच्या युतीच्या विरुद्ध, गुन्हेगारीचं राजकीयकरण आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण यावर त्यावेळेला प्रचंड चर्चा होत असे. आता ती होत नाही, कारण आता त्यांनी कळस घातलेला आहे, आता तो विषयच राहिलेला नाही आहे. पण त्यावेळेला तो होता. नको होतं लोकांना गुन्हेगारीकरण राजकारणाचं, जे आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. गुन्हेगारीचं राजकीयकरण झालं आहे आणि राजकीयकरणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे. हे रोखणारी ती चळवळ होती. कारण तिथल्या एका अतिशय बलदंड समर्थ अशा गुंडशक्तीशी सामना जो अत्यंत अहिंसात्मक शांततामय पद्धतीने लिबरेटोंनी संघर्ष उभा केला होता, ती सगळी संघर्षगाथा त्यांच्या एकला चलो रे राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आत्मचरित्रात आलेली आहे. आणि त्यामुळे लिबरेटोंची एक पुरोगाम्यांशी, पर्यावरणवाद्यांशी, मानवी मूल्यरक्षणाशी, राजकीयतेचं गुन्हेगारी करून न इच्छिणाऱ्या अशा विचारांशी खूप आत्मीय नातं तेव्हापासून जोडलं गेलं. ते सतत आयुष्यभर त्यांच्या टिकून राहिलं. हा जो एका धर्मगुरूंनी, धर्मोपदेशकांनी, त्यांनी त्यांच्या कामानी धर्मोपदेश आणि धर्मचर्चा, आणि ती सुद्धा केवळ आपल्या देवळापुरती अशी मर्यादित नाही ठेवली. धर्मगुरुत्वाच्या कक्षा विस्तारल्या फादर लिबरेटोंनी. अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध, अवांछित असं जग निर्माण करणाऱ्यांविरुद्ध रस्त्यावर उतरणारा, संघर्ष करणारा, लढणारा योद्धा संन्यासी असं म्हटलं गेलं फादर लिबरेटोंना. कारण प्रत्यक्षात केलं त्यांनी ते. हे काही सगळ्या धर्मातले सगळे धर्मगुरू करतात का? पण त्यांनी केलं ना, म्हणून ते एक अपवादात्मक धर्मगुरू ठरले, धर्मोपदेशक ठरले. अशी माणसं बोटावर मोजण्या इतकीच असतात कोणत्याही क्षेत्रामध्ये. ते धर्माचं असो, राजकारणाचं असो, समाजकारणाचं असो, संस्कृतीकरणाचं असो, संस्थाकरणाचं असो. फादर लिबरेटो असं एक अपवादभूत व्यक्तिमत्व होतं. या त्यांच्या कार्याने सुवार्ता हे खरं म्हणजे त्यांच्या धर्मसंस्थेच्या प्रचाराचं मराठीतलं मुखपत्र, गृहपत्र, हाऊस जर्नल ज्याला म्हणतात. पण फादर लिबरेटोंनी त्याचं दीर्घकाळ जे संपादन केलं, त्यांनी ते मुख्य प्रवाही नियतकालिक केलं. अनेक विषयांना त्याच्यामध्ये, अनेक समकालीन विषयांना, समाज परिवर्तनाला आवश्यक असणाऱ्या अशा अनेक विषयांना सुवार्तामध्ये स्थान देत, धर्माच्या पलीकडे केवळ धर्मचर्चेचं साधन ठेवलं नाही त्यांनी सुवार्तेला. ते धर्मसंस्थेचे धर्मगुरूच होते, तर ती तर राहणारच होती त्याच्यामध्ये. परंतु त्या व्यतिरिक्त जे वळण त्यांनी सुवार्ताला दिलं ते नियतकालिकांच्या इतिहासात सुद्धा त्याची त्यांच्या कामामुळे नोंद झाली. आणि महाराष्ट्रातला खूप मोठा विचारवंत, पुरोगामी, सहिष्णू, विवेकी, ज्येष्ठ, कनिष्ठ, श्रेष्ठ असा सगळा लेखक सुवार्ताच्या भोवती फादर लिबरेटोंच्या व्यक्तिमत्वामुळे आणि त्यांच्या लढाऊ संघर्षशील वृत्तीमुळे आणि प्रत्यक्ष समाजात लोकांमध्ये उतरून काम करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे मोठा गोतावळा निर्माण झाला. लिबरेटोंच्या जाण्याची मोठी हळहळ जी व्यक्त होते त्याची कारणं याच्यामध्ये खूप आयाम आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला. आता ज्यांना लेखन म्हणजे साहित्य संमेलन आणि साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, साहित्य संस्था
आणि साहित्य याच्याबद्दलच्या ज्यांच्या संकल्पना अजूनही प्राचीन पुरातन आहेत, आणि साहित्याची संकल्पना अंतर्बाह्य जी बदलून गेलेली आहे ती मान्यच नसेल. साहित्य म्हणजे केवळ ललित साहित्य, कथा, कादंबरी, नाटक, आणि ते सुद्धा अत्यंत अलौकिक असा आनंद देणारं, अलौकिकाचं समर्थन करणारं. कारण आनंद हा आपल्या रसशास्त्रामध्ये अलौकिक आहे. रस जो आहे तो अलौकिक आहे. त्याचं जे कोणी समर्थक असतील त्यांना साहित्याच्या गेल्या 100-150 वर्षामध्ये संस्कृतीच्या व्यापक झालेल्या कक्षा, साहित्य म्हटलंच जात नाही आता, रायटिंग म्हटलं जातं, लेखन म्हटलं जातं. आणि वाचलं काय जातं हो सध्या सर्वाधिक? नॉन फिक्शन, साहित्येतर लेखन. वाचक कोणता आहे? प्रचंड मोठा. प्रकाशनाचा व्यवसाय कोणत्या पुस्तकांवर चालतो आहे, कोणत्या विषयांवर, कोणत्या ग्रंथांवर, कोणत्या लेखनावर? लेखनाची व्याख्या आता साहित्यापुरती मर्यादित राहिलेली नाही आहे. एखादा लेखक आपली लेखणी आपल्या मिशनसाठी म्हणजे व्रतस्थपणासाठी, उद्दिष्टांसाठी, आपल्या कार्यासाठी जर समर्थपणे राबवत असेल तर तो लेखक, अशी लेखनाची व्याख्या आहे. केवळ कथा, कादंबरी, ललित लेखन एवढंच आता साहित्य म्हटलं. साहित्य हा शब्दच नाही आता वापरला जात, खरं म्हणजे तो आपणच वापरतो. लिटरेचर, पोस्ट लिटरेचर अशा युगामध्ये आहे, पण पोस्ट लिटरेचरच्याही पलीकडे गेलेलं आहे आता. साहित्योत्तर, आता आपण तर सत्योत्तर युगामध्ये वावरतो आहोत ना. सत्याचाच अंत झालेला आहे, साहित्याचा तर होणारच होता. साहित्योत्तर युगामध्ये साहित्याच्या व्याख्या मात्र साहित्यपूर्व युगाच्या किंवा साहित्य प्राचीन, अर्वाचीन, आधुनिक साहित्य युगाच्या हा विरोधाभास आहे. जग पुढे जाणार आहे, हे अवशेष मागे सुटणार आहेत. आपल्याला मान्य असो नसो, आपले आग्रह आपल्यासोबत संपून जाणार आहेत. काम करणारे काम करतच राहणार आहेत. तुम्ही त्यांना धमक्या द्या, जीवे मारण्याच्या द्या, काय वाटेल ते द्या, शिव्या द्या, शिवेगाळ करा, ट्रोल करा, काम करणारे कधीच थांबले नाही. हा संस्कृतीच्या निर्माणापासून, धर्मसंस्थेच्या निर्माणापासून हा इतिहासच आहे. एकेकडे खऱ्या धर्माचं स्वरूप झाकळून टाकायचं आणि त्याचा सत्तेसाठी, त्याचा जो काही जनमानसावर प्रभाव असतो त्याचा सत्तेसाठी, वर्चस्वासाठी, नफ्यासाठी, अर्थकारणासाठी, राजकारणासाठी, आपल्या वर्चस्वासाठी वापर करायचा, हे काही आज नाही घडत आहे, हे घडतच आलेलं आहे. आणि आपलंच तेवढं म्हणणं खरं, आपलीच तेवढी बाजू खरी, आणि आपल्यालाच तेवढं जग आणि तत्त्व कळलेलं आहे, जगाचं आद्य तत्त्व, सगळं ब्रह्म, सगळं ब्रह्मांड आणि ब्रह्मज्ञान फक्त आपल्यालाच आहे. आणि इतरांच्या सगळ्या बाजू या नगण्य, दुर्लक्ष करण्यासारख्या, क्षुल्लक म्हणून त्यांचा विरोध करायचा, हे आज नाही घडत आहे. वेदकाळापासून सुद्धा नास्तिक दर्शनं आहेतच, नकार देणारी, प्रतिरोध करणारी, प्रतिकार करणारी. आरत दर्शनं आहेत, बौद्ध दर्शन आहे, प्रचंड लोकायत दर्शन आहे. वेदातली नास्तिक दर्शनं आणि ही सगळी दर्शनं ही भारतीय परंपरेचा भाग आहेत. हे विसरून आपण त्या सगळ्यांना वगळून उरलेलं फक्त आपलं जेवढं आहे त्यालाच भारतीय म्हणणं म्हणजे भारतीयता नाही आहे. भारतीयता ही फार सर्वसमावेशक आहे. फादर दिब्रिटो त्या सर्वसमावेशक भारतीयतेचं एक प्रतीक होते. राज्यघटनेला अपेक्षित असलेला सर्व धर्म संवाद जो विवेकानंदांनी सुरू केला होता, ते काम फादर दिब्रिटोही करत होते. याचं मोल कळलं पाहिजे ना, या कार्याचं, त्याचं मूल्यमापन करता आलं पाहिजे, त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. शेवटी धर्मसुद्धा हा अन्याय, अत्याचार, शोषण यापासून मुक्तीचंच साधन होता ना, आणि आहे. मग धर्माचं ते कार्य केवळ एकाच धर्मापुरतं मर्यादित नाही आहे. सगळ्या धर्मांचं मिळून जे काही कार्य आहे त्याचं सार एकच आहे.
वारी हे महाराष्ट्र म्हणजे वारी हे जीवनाचं प्रतीक आहे म्हणणारा आणि भागवत साहित्य, भागवत संप्रदाय, भागवत संत साहित्य याचा पूर्णपणे आदर करणारा, प्रचार करणारा, अभ्यासक असलेला आणि त्याच्यावर बोलणारा असा हा धर्मगुरू. परधर्म सहिष्णुता, परधर्म आदर हे भारतीय राज्यघटनेचं तत्व आहे. आता ते ज्यांना मान्यच नसेल त्यांच्याबद्दल आपण फारसं बोलण्यात अर्थ नाही. फादरचं व्यक्तिमत्व, शफी पठाणने काल फार सुंदर प्रतिक्रिया मांडली आहे. उस्मानाबादला तो प्रतिनिधी म्हणून होता लोकसत्तेचा. उस्मानाबादच्या संमेलनाचं फादर दिब्रिटो अध्यक्ष होऊ शकले याचं एकमेव कारण, आम्ही महामंडळाचा मी अध्यक्ष असताना महामंडळाने त्या काळामध्ये जी काही निवडणूक होत असे अध्यक्षपदाकरता, त्यामुळे अतिशय मान्यवर सन्माननीय असे लेखक ज्यापासून दूर राहत असत ते संमेलनाध्यक्ष होऊ शकत नसत आणि म्हणून सन्मानाने संमेलनाचं अध्यक्षपद दिलं जावं हे अनेक वर्षापासूनचा जो विचार प्रवाह होता त्याला बळकटी आली होती आणि त्याचं रूपांतर घटनादुरुस्तीत घडलं आणि त्याच्यामुळे नंतर 4-5 लोक जे कधीही निवडणुकीला उभे राहिले नसते असे चांगले लेखक ज्यात फादर दिब्रिटो महत्त्वाचे आहेत याचा आम्हाला आनंद होता. गोव्याला महामंडळाचा वर्धापन दिन होता 2018ला. त्याच्या उद्घाटनाचे ते प्रमुख अतिथी होते. त्यांच्या हाताने उद्घाटन झालं होतं वर्धापन दिनाचं. संमेलनाचे अध्यक्ष जेव्हा झाले फादर दिब्रिटो, त्यावेळेला महामंडळाच्या लोकांना उस्मानाबादच्या संमेलनाचे अध्यक्ष होते. 93वं संमेलन होतं. जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, फादरलाही आल्या होत्या. कसे पोचतात संमेलनात हे पाहून घेऊ इथपर्यंत झालं होतं. भरपूर छळ झाला ना. फादरची तब्येत काही चांगली नव्हती आणि ते येणार नाहीत अशा अफवा तर प्रचंड पसरल्या होत्या. शफी पठाणनी फार छान लिहिलं आहे काल तो प्रसंग सगळा. आणि संमेलनाच्या व्यासपीठावरती फादर दिसले, आले, बोलले. पोलीस संरक्षणात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये सुद्धा जो त्यांचा सत्कार झाला या पार्श्वभूमीवरती, तोही पोलीस संरक्षणात करावा लागला होता. पण हे नवीन नाही आहे. कोणत्या संतांनी छळ सहन नाही केला? तुकाराम यांनी नाही केला, ज्ञानेश्वरांनी नाही केला, केला आहे ना. स्वकीयांचा सुद्धा छळ स्वकीयांनी केलेला नाही असं थोडी आहे. ती शफीने ती आठवण जी दिली आहे वृद्ध आहे, या प्रसंगी तिचं स्मरण करण्यासारखीच आहे. पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भयाच्या पलीकडे गेलेला, दहशतीच्या, भयाच्या, अतिरेकाच्या पलीकडे गेलेला आणि त्याचा सामना करण्याची ताकद असलेला, अनेक लोक, अनेक धर्मसुधारक, अनेक समाजसुधारक जगाच्या इतिहासात, सगळ्या धर्मांच्या इतिहासामध्ये झालेला जो छळ आहे त्यात काहींच्या हत्या झाल्या, काही मारले गेले. हा सगळा प्रवास सुधारण्याचा आहे, धर्म सुधारण्याचा आहे. त्यांची जी बलिदानं आहेत ती मानवी मूल्याच्या रक्षणाची आहेत. हे मानवतेचे पुजारी आहेत, कोणते एका विशिष्ट धर्माचे नाहीत. फादर दिब्रिटो त्या संस्कृतीत आहे. व्यापक मानवता जी आहे, व्यापक मानवी मूल्ये जी आहे, सर्वांच्या कल्याणाची, धर्म सगळ्यांच्याच कल्याणासाठी आहे ना, कोणतंही असो. मग त्याला आपण कल्याणकारी का ठेवत नाही, विकृत का करतो? प्रत्येक वेळेला त्याला ग्लानी का आणली जाते? आणि मग त्याला ग्लानी जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा या पद्धतीचे लोक ती ग्लानी दूर करण्यासाठी काम करत असतात. ती काय कधी 4-5 हजार वर्षानंतर धर्म एकदा दुरुस्त करून टाकला म्हणजे मग तो 4-5 हजार वर्ष पुन्हा काही करण्याची गरज नाही असं नसतं. प्रत्येकच कालखंडात हे चालू आहे. फादर दिब्रिटोंनी तो वसा घेतलेला होता. एक व्यापक म्हणून, एकीकडे वेगळ्या पद्धतीचा लेखक म्हणून, जे काही आपण स्वीकारलं आहे त्याच्यासाठी व्रतस्थ असलेला, पूर्णपणे त्याच्यावर निष्ठा ठेवून काम करणारा, भयमुक्त, रस्त्यावरचा संघर्ष करणार धर्मगुरू हा सामान्य जनतेच्या अन्याय शोषणाच्या विरुद्ध जर सजग नसेल तर धर्म कुठलाही असो तो आणि
सर्वसाधारण लोक यांचं नातं कसं काय जुळवू शकेल? फादरनी सर्व धर्म संवादातून आपली एक प्रतिमा निर्माण केली. खूप आयाम आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला. सगळेच काही आपल्याला या 25-30 मिनिटांमध्ये व्यक्त करता येतील असं नाही. सुबोध बायबल 1200 पृष्ठांचा मराठीमध्ये आणलेला ग्रंथ त्यांनी साहित्य अकादमीने त्याला पुरस्कृत केलं. तशी मराठीच्या विकासात ख्रिस्ती समाजाचं योगदान, जसं जैनांचं योगदान आहे, ख्रिस्ती समाजाचे मोठं योगदान आहे. एकूण भाषेच्या ते अमान्य कसं करणार? इतिहास आहे हा. तो कोणत्या धर्माचा आहे, त्यांनी योगदान दिलेलं आहे. तुमच्या भाषेच्या विकासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे दीक्षा, उपदेश, प्रवचन एवढ्या पुरता मर्यादित न राहिलेला, त्याच्या कक्षा विस्तारलेला ज्ञानोबा तुकाराम हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा लिबरेटोंना त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे, कार्यामुळे मिळालेला आहे. मग अशी म्हटल्याप्रमाणे भागवत संत साहित्य हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे, हे फादर लिबरेटो सांगत होते. त्या परंपरेतले होते. आणि वैचारिक प्रदूषण जे आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर गेल्या 25-30 वर्षात अनुभवतो आहोत, हे थांबवण्यासाठी गरज ही विवेकबुद्धीची आहे, हिंसेची नाही, आक्रमक होण्याची नाही, अतिरेकी होण्याची नाही आहे. हे सतत सांगत होते ना. वाईट सांगत होते का काही? हे तर व्यापक हिताचं सांगत होते. मग अशा व्यक्तीच्या विरोधाचं खरं म्हणजे काही कारण असावं दिसत नाही. पण ठीक आहे, ज्यांना दिसतं त्यांना स्वातंत्र्य आहे. पर्यावरणाचं रक्षण करणारा, गुंडशाहीच्या विरुद्ध उभा राहणारा, राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी काम करणारा, अशा धर्मसाहित्याबरोबरच या माणसाची विदग्ध साहित्याबद्दलची जाणसुद्धा अप्रतिम आहे. जागतिक साहित्याची ओळख आणि संस्कारसुद्धा आहे. एक सहिष्णू, सर्वसमावेशक, उदारमनस्क असा समाज निर्माण करण्यासाठी जी मंडळी आयुष्यभर खपते, आयुष्य वेचते, ते काम फादर लिबरेटोने या समाजासाठी, भारतीय समाजासाठी, ख्रिश्चन समाजासाठी नाही, भारतीय समाजासाठी केलेलं आहे. एका आत्मनिवेदन, एका अनामिकाचं द वे ऑफ पिलिग्रिम याचा त्यांनी अनुवाद केला. अतिशय महत्त्वाचे संशोधक, अभ्यासक गवी तुळपुळे यांची त्याला प्रस्तावना आहे. आणि त्याच्यावरती आपल्या गत्रम माडखोलकरांनी त्या पुस्तकावर विस्तृत माडखोलकरांची संपादकीय किती विस्तृत असायची, विस्तृत संपादकीय लिहिलं आहे. माडखोलकरांना सुद्धा त्यातलं काहीच कळत नव्हतं असं आपण म्हणणार आहोत का? त्यांनी लिहिल्यामुळे त्यांचाही निषेध करणार आहोत? लिबरेटोंच्या त्या कामाचा जो गौरव माडखोलकर करतात, ते निषेधाला पात्र आहेत की कौतुकाला पात्र आहेत, हे आता त्याचं त्यांनी ठरवायचं. बहुविधता हे जे भारतीयत्वाचं वैशिष्ट्य आहे, बहुसांस्कृतिकता मान्य करणं, बहुविधता मान्य करणं, बहुधर्मीयता मान्य करणं, बहुभाषिकता मान्य करणं, म्हणजे प्रत्येकाचं अस्तित्व मान्य करणं आणि सारखं लेखणं, प्रत्येकाला समान लेखणं, ही जी भारतीयता आहे ती साकारणारी अशी कार्यशैली. भारत एकात्म राहायचा असेल तर संवाद आणि मैत्रीची गरज आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असेल की बंधुतेशिवाय समतेला अर्थ नाही, त्याच पद्धतीचं लिबरेटोंचं विवेचन होतं. त्यामुळे धर्माचं सामाजिक परिमाण जे आहे ते कळल्याशिवाय संतांनी सुद्धा धर्माच्या मार्फतच सुधारणा केल्या ना, आणि छळ सहन करत करत केल्या, बहिष्कृत होत केल्या ना. भक्ती आंदोलनाने या देशाला जे मुक्त केलं कर्मठतेपासून, धर्म नको त्या जोखडात जो बांधला जात असे, तो जो ईश्वर जो सर्वसामान्यांपर्यंत आणून ठेवला, ते जे त्यांचं मोठं काम होतं, त्याच पद्धतीचं हे काम आहे.
फादर दिब्रिटो यांच्या जाण्याने खरोखरच या देशातली विवेकाची एक मशाल, धगधगती मशाल, दिशादर्शक मशाल खरोखर विझली आहे. त्यांना आपण विनम्र श्रद्धांजली वाहूया.